बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती इथल्या रेणुका देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली। कोल्हापूर शहरातून हजारो भक्त या यात्रेत सहभागी झाले होते। परंपरेनुसार कोल्हापूरच्या पेठापेठांमधून तसंच उपनगरांमधून हजारो भाविक उदगाई उदचा गजर करत यात्रेसाठी रवाना होत होते। यात्रेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचं यात्रेकरूंकडून विधिवत पूजन केल्यानंतर रेणुका देवीचा गजर करत भाविक यात्रेसाठी रवाना होत होते। यात्रेसाठी रवाना होत असताना सुरुवातीला कोल्हापूरची रक्षक देवता त्र्यंबोली देवीला कापूर लावून श्रीफळ देऊन भाविक पुढे मार्गस्थ होत होते। त्यानंतर कागल पंचतारांकित MIDC लगत महामार्गाजवळच्या लक्ष्मी टेकडी परिसरातील लक्ष्मी देवीलाही कापूर आणि श्रीफळ देण्यात येत होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा घटप्रभा नदीघाटावर मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे छत्रपती यांच्या वतीनं भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचं हलगीच्या ठेक्यावर स्वागत करण्यात येत होतं। गाडी प्रमुखांना सन्मानपूर्वक पान सुपारी देण्यात आली। इथं काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भाविक पुढील यात्रेसाठी मार्गस्थ होत होते। इथून मार्गस्थ झाल्यानंतर मनुळी नदीला कापूर, दहीभात, केळ, लिंबू अर्पण करत जोगणभावी कुंडाकडे यात्रेकरू मार्गस्थ होत होते। जोगणभावी कुंडाच्या ठिकाणी स्नान करून नवीन वस्त्र परिधान करून लिंब विधी करून भाविक सायंकाळच्या सुमाराला सौंदत्ती डोंगरावर दाखल होत होते। 2 दिवसाच्या मुक्काम काळात देवीसाठी पारंपरिक पद्धतीने नैवेद्य आणि सालंकृत आहेर अर्पण करण्यात आला। रात्रीच्या वेळी जोगत्यांकडून देवीचा जागर करण्यात आला। ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया, 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 ज्याला आई नाही त्याला कळते आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळते। देवी आमची म्हणा सौंदत्तीला चला तिथं उद उद बोला, या भंडारा उद उद बोला, या भंडारा उद उद बोला। परंपरेनुसार नैवेद्याची परडी भरून जोगत्यांकडून त्याची विधिवत पूजा करण्यात आली। सोमवारी रात्री 8 वाजता देवीचा पालखी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला। पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासह भाविक देवीचं मनोभावे दर्शन घेऊन परतत होते। दोन दिवसांच्या यात्रा काळातील उत्साही सहभागानंतर यात्रेकरू पहाटेच्या सुमाराला कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका देवीच्या मंदिरात आले। तिथं श्रद्धापूर्वक कापूर लावून यात्रेची सांगता करण्यात आली। कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक यांनी S-न्यूजसाठी भाविक यात्रेसाठी कोल्हापुरातून रवाना होण्यापासून ते पुन्हा कोल्हापुरात परतेपर्यंतचं क्षण टिपत विशेष सहकार्य केलंय।